ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीवरून उद्या परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत रिक्षा संघटनांची बैठक आहे. पण त्याआधी मराठी सक्तीला करुणा मुंडे यांनी विरोध केलाय आणि अर्धी मुंबई रिकामी होईल म्हणत मराठी माणसालाच इशारा देण्याचं काम करुणा मुंडेंनी केलंय. पाहूया. ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक आपली रोजीरोटीवरती लक्ष देणार, भाषा शिकण्यामध्ये लक्ष देणार. ज्यांना बोलायची नाहीये त्यांनी आपल्या आपल्या शहरांमध्ये निघून जावं. बिहार आणि यूपीचे लोक जरी गेले ना परत, तो आधी मुंबई जे आहे ते खाली होणार. रिक्षा चालकांची एवढी ताकद आहे की मुंबई बंद करतील, ते पण परप्रांतीय. आणि आमचे मराठी रिक्षा चालक ते सक्षम आहेत मुंबई चालू ठेवायला. 1 मे पासून ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीवरून आता करुणा मुंडेंनीही उडी घेतली आहे. गरीब ऑटो चालक रोजीरोटीवर लक्ष देणार की मराठी शिकवण्यावर, असा सवाल करुणा मुंडेंनी केला. इकडे अमित ठाकरेंनी ज्यांना मराठी बोलायचं नाही त्यांनी त्यांच्या राज्यात निघून जावं असं ठणकावलंय. हे सगळे मिळून खेळी करताय मनसे आणि बीजेपी. मराठी अशी काही सोपी लँग्वेज नाहीये, कठीण लँग्वेज आहे. आणि ते लोक गोरगरीब ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक आपली रोजीरोटीवरती लक्ष देणार, आपले मुलाबाळांचे पोटावरती लक्ष देणार, पोट भरण्यामध्ये लक्ष देणार, किंवा हे भाषा शिकण्यामध्ये लक्ष देणार. हे खूप अति आहे. आणि मला वाटतं की ज्यांना बोलायची नाहीये त्यांनी आपल्या आपल्या शहरांमध्ये निघून जावं. तुम्ही संपावर ठामात, आम्ही आमच्या भाषेवर ठाम आहोत. याच्यात एवढं कन्फ्युजन काय मला कळत नाही. आणि सरकारने निर्णय घेतल्यानंतर सरकारचेच लोक विरोध करतायत. त्याच्यामुळे त्यांच्यात एकमत नाहीये. तुम्ही आम्हाला काय विचारताय? आम्ही मराठी भाषेच्या बाजूने कायम असणार आहोत. 1 मे पासून मराठी न येणाऱ्या ऑटो टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतलाय. या निर्णयाच्या विरोधात ऑटो रिक्षा संघटनांनी 4 मे रोजी बंदचा इशारा दिला. तर मराठी शिकणार नाही अशा मुजोर रिक्षा चालकांच्या समर्थनात करुणा मुंडे बोलताना दिसतात. अशी पोकळ भीती दाखवून मराठी माणसालाच अप्रत्यक्षपणे इशारा देण्याचा प्रयत्न करुणा मुंडेंनी केलाय. कुठेतरी लोकांची दिशाभूल करून ते लोकांना जीव जगू द्यायचे नाही. हे सरकारला जे आहे, लोकांना जगू द्यायचं नाही. तुम्ही हे जिद्द सोडा. आज तुम्ही बघू शकता, जरी बिहार आणि यूपीचे लोक जरी गेले ना परत सोडून मुंबई, तो आधी मुंबई जे आहे ते खाली होणार. आणि स्वतःच्या घराचे काम आहे ना स्वतःला करावं लागणार. रिक्षा चालकांची एवढी ताकद आहे की मुंबई बंद करतील, ते पण परप्रांतीय. आणि आमचे मराठी रिक्षा चालक आणि जे मराठी बोलणारे रिक्षा चालक आहेत ते सक्षम आहेत मुंबई चालू ठेवायला. आता पण हीच भूमिका आहे की आम्ही आमच्या मराठी रिक्षा चालकांच्या बाजूने पाठीशी ठामपणे उभे आहोत. 4 तारखेला संप आहे ना, आपण 4 तारखेला बोलू. पण मी आजही बोलतो, आमच्या अंगावर येऊ नका. संप करायचा शांततेत करा किंवा आपल्या शहरांमध्ये निघून जा. स्वतः करुणा मुंडे ही मूळ मराठी नाहीत, तरीही त्यांनी मराठी भाषा शिकली आणि त्या मराठी बोलतात. पण ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या बाबतीत मात्र विरोधी भूमिका त्या घेत आहेत. दुसरीकडे ज्या परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्तीचा निर्णय घेतला त्यांच्याच पक्षाच्या संजय निरुपमांनी सुद्धा विरोध केला. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतल्या मराठी विरोधी गटावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी असं संजय राऊत म्हणाले. हे मराठी राज्य आहे. उद्या 1 मे येतोय, महाराष्ट्र दिन. 106 हुतात्मे मराठी आहेत. कळलं? 106 हुतात्मे मराठी आहेत ज्यांनी रक्त सांडलंय या महाराष्ट्रासाठी. अशा वेळेला मराठीच्या मुद्द्यावर जर 2 गट पडत असेल तर मराठी विरोधी जो गट आहे त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेलं तर तामिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे, कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर सेम सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काय मुद्दा काय मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण होते करता येईल आपल्याला, तर करूया ना. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा ऑटो चालकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे 4 तारखेला बंद करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना स्टाईलनं धडा शिकवला जाईल असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी दिला. प्रवाशांना जो कोणी वेठीस धरेल त्याला शिवसेना स्टाईलने का त्याच्यावर आंदोलन केलं जाईल. सर्व पक्षीय रिक्षा युनियनवाल्यांना सांगणं असेल,
कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही सामान्य नागरिकाला त्रास होईल नाही असं तुम्ही सर्वजण वागला पाहिजे. जर त्याला 4 तारखेला कुठल्याही प्रकारे त्रास होत असेल तर त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल. मराठी सक्तीवरून स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आग्रह असावा, पण जोर जबरदस्ती किंवा हिंसा चालणार नाही असं म्हटलंय. रिक्षा संघटनांसोबत परिवहन मंत्र्यांची बैठक आहे. त्यात सक्तीचा निर्णय कायम राहतो की मग अमराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी वेळ दिला जातो हे दिसेल. पुण्याहून लक्ष्मण जाधवसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.